बातमी आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची। वाळवी या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे। सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून वाळवी या चित्रपटाचा गौरव झालेला आहे। साहिल वैद्य यांच्या मर्मर्स ऑफ द जंगल या सिनेमाला देखील 2 पुरस्कार मिळालेले आहेत। बेस्ट डॉक्युमेंटरी आणि बेस्ट नॅरेशनचाही पुरस्कार मिळालेला आहे। सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या वारसाला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे। वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा हा पुरस्कार आहे। तर मराठी चित्रपट वाळवीला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा सन्मान मिळालेला आहे। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरती मराठीची छाप आपण बघतोय। साहिल वैद्य यांच्या मर्मर्स ऑफ द जंगल या चित्रपटाला देखील 2 पुरस्कार मिळालेले आहेत। हा माहितीपट आहे। बेस्ट डॉक्युमेंटरी आणि बेस्ट नॅरेशनचा पुरस्कार यासाठी मिळालेला आहे। सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या वारसा याला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे। वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार मिळालेला आहे। तर वाळवी या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे। वाळवी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलेला आहे। साहिल वैद्य यांच्या मर्मर्स ऑफ द जंगल या चित्रपटाला देखील 2 पुरस्कार मिळाले। बेस्ट डॉक्युमेंटरी आणि बेस्ट नॅरेशनचा पुरस्कार मिळालेला आहे। सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या वारसाला देखील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे। वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। विनोद घाटगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। विनोद, मराठी चित्रपटांची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये पुन्हा एकदा छाप आपल्याला दिसून येते, काय अपडेट? पुन्हा एकदा जाऊयात आपण विनोदकडे। विनोद, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांची सुद्धा एक वेगळी छाप पडलेली आहे, काय माहिती आहे? हीच अमोल, कारण वाळवी ज्या सिनेमानी बॉक्स ऑफिसवरती प्रचंड कमाई केली होती आणि खरंच त्यांना त्या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता, तो सिनेमा या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलाय। सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून वाळवी सिनेमाला पुरस्कार मिळाला। परेश मोकाशीने या सिनेमाचं डायरेक्शन केलं होतं आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सुबोध भावे, स्वप्नील जोशी अशी चांगली स्टारकास्ट होती। फक्त वाळवी नाही तर डॉक्युमेंटरी सेक्शनमध्ये सुद्धा मराठीने बाजी मारली आहे। आणखी एक मोहेंजोदडो ही जी डॉक्युमेंटरी होती अशोक राणे यांची, त्या डॉक्युमेंटरीही पुरस्कार मिळाला आहे। सो मराठीचा एक डंका आपण पाहतो आहे राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये। अमोल, विनोद, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।